झी24 जनतेचा कौल कुणाला या विशेष कार्यक्रमामध्ये लातूर मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख विरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांच्यामध्ये लढत होतीये। त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार, लातूरकरांना काय वाटतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। पाहूयात। लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभापैकी महत्त्वपूर्ण लढत असलेल्या लातूर शहरात आज आपण उभे आहोत। काँग्रेसकडनं अमित देशमुख तर भाजपकडनं अर्चनाताई पाटील चाकूरकर अशी या ठिकाणची लढत आहे। या ठिकाणी लातूरकरांचा आमदार कोण आहे आपण लोकांना विचारूया। केलं का मतदान मामा? हा, मतदान झालं। बर काय हवा कुणाची आहे? हवा जास्त तर सध्या इथं अमित भैयाचीच आहे। बर कोण? अमित देशमुख आमदार का? आमदार होणारच त्यांनी, प्रश्न कोण होईल आमदार? आमदार लातूरची परंपरा आहे, निवडून येणार कोण? अमित देशमुख शिवाय येणार कोण? कोण आहे आमदार? कोण आहे तुमच्या? अमित देशमुख ग्रामीण मध्ये कसं काय ते आपल्या आधीपासूनच आहे त्यांचे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे। बर कोण आमदार? अर्चनाताई पाटील चाकूरकर। कसं काय असं वाटलं येऊ शकतात म्हणून। कोण होईल आमदार? अर्चना पाटील चाकूरकर। बर कोण आमदार होईल? विनोद खटके। लातूर मध्ये शक्यता अमित देशमुखचीच आहे आणि लीड सुद्धा घेतील त्याने। कुठले बाई तुम्ही? लातूर। बर कोण होईल आमदार? अमित देशमुख। कोण होईल आमदार? अर्चना पाटील। कसं काय हवा आहे? लातूरचे आमदार अमित भैया होतील आणि ग्रामीणचे आमदार धीरज भैया होतील। कोण होईल आमदार? कमळ। कोण आहे? कोण उमेदवार कोण आहे? अर्चना पाटील का अमित भाई? अर्चना पाटील। बर काय मामा? अर्चना पाटील। बर कोण होईल आमदार? कोण होईल आमदार? अमित भैया देशमुख होणार, उसके सिवा कोई पर्याय नहीं का? हो, लातूर। बर कोण होईल आमदार? त्यावेळेस थोडीशी बिग फाईट दिसते, पण अर्चनाताई निघेल असं मला वैयक्तिक वाटतंय। कोण होईल लातूरचा आमदार? टप आहे, पण अर्चनाताई पाटील चाकूरकर।